ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवला आहे. इकडे आता स्वतःचं नाव कुठेही समोर येऊ नये म्हणून नागराजने स्वतः महिपतचा खून केला आहे आणि त्यानंतर महिपतने अर्जुनला अशी काही गोष्ट सांगितलेली आहे ज्याच्यामुळे नागराजनेच महिपतला सुपारी दिली होती हे सत्य तर समोर आलंच आहे. पण त्याचबरोबर घरात जी प्रिया तन्वी म्हणून वावरतीये ती खरी तन्वी नसून सायली खरी तन्वी आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर अश्विनने स्वतः प्रियाची घरातून हक्कलपट्टी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे नागराजला असं वाटत असतं की महिपतचा आता खेळ संपवल्यामुळे आपलं सत्य कोणाच्या समोरच येणार नाही. पण इकडे जो बापू ड्रायव्हर आहे त्याने नागराजला पाहताच आपल्याला सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून हाच माणूस आहे हे सत्य सुद्धा तेथे अर्जुन आणि रविराज यांना सांगितलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच येणारे नवीन भाग नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुन, साई आणि चैतन्य हे तिघं सुद्धा बाबू जो ड्रायव्हर आहे त्याला भेटायला आलेले असतात. कारण आज ते रविराजांना त्याची ओळख म्हणजे त्यांना भेट घडून देणार असतात. रविराजांनी आतापर्यंत जेवढ्या केसेस लढल्या त्यांच्यापैकी असा कोणी व्यक्ती आहे का ज्याने तुला सुपारी दिली याची ओळख आज ते पटवून घेणार असतात. आणि त्यासाठी रविराज आज इकडे बाबू जो ड्रायव्हर आहे त्याला भेटायला येणार असतात. तर इकडे नागराज आता विचार करत असतो की दादाने मला घरातून बाहेर जाण्यासाठी परमिशन दिली नाहीये, म्हणजे बंदी घातली आहे. आणि इकडे महिपतला जर पोलिसांनी पकडलं, तो पोलिसांच्या हाती सापडला किंवा त्याला आता मी किडनॅप करून तर ठेवलंय पण तिथून तो पळून गेला, तर माझं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि त्यानंतर माझं काही खरं नाही. पण आता याच्यावरती काय करायचं? माझं हे सत्य फक्त महिपतला माहित आहे आणि जर महिपतच या जगात नाही राहिला तर माझं नाव पुढे कधीच येणार नाही. आता नागराज इथे हा विचार करत असताना नागराजला आता ही आयडिया सुचली ती म्हणजे महिपतला जर आपण मारून टाकलं तर आपलं सत्य कोणाच्या समोर येऊ शकणार नाही. आता इथे नागराज म्हणतो की हो, हाच शेवटचा पर्याय आहे. काही झालं तरी मला महिपतला संपवायलाच हवं, तरच मी या सगळ्यातून सेफ राहू शकतो. आणि सतत त्या महिपतवर तिथे जाऊन पहारा कोण देणार आहे? आता नागराज घाईघाईमध्येच महिपतला भेटायला जाणार असतो, त्याच वेळा तिथे सुमन येते. आता सुमन म्हणते की काय झालं, तुम्ही एवढ्या उशिरा कुठे चालला आहात? तर आता नागराज म्हणत असतो की प्रत्येक वेळेला तुला आडवं यायला हवंच का? मी कुठल्याही कामासाठी बाहेर चाललो म्हणजे तू आडवी येणार. तेव्हा सुमन लगेच म्हणते की कोणतं काम? महिपतला भेटायला चालले असणार, आणखीन दुसरं कोणतं काम असेल? आता सुमन असं म्हणाल्यानंतर नागराज हा सुमनवर चिडतो आणि म्हणतो की मी कुठे जातो, काय करतो, ह्या गोष्टी तू मला विचारायच्या नाही. किती वेळा मी तुला सांगितलंय, तुला सुद्धा तुझा जीव जास्त झाला आहे का? माझ्या वाटेत अशी आडवी येत जाऊ नकोस. आता इथे नागराज असं सुमनला म्हणाल्यानंतर सुमन लगेचच म्हणते, अहो पण दादाने तुम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी नाही सांगितलं आहे ना? जर तुम्हाला घराच्या बाहेर कुठे जायचं असेल तर किमान दादांना सांगून तरी जा. तर इथे नागराज म्हणतो, तू मला शिकवू नकोस मी कुठे जायचं, कोणाला सांगून जायचं ते. आणि आज मी शेवटचं बाहेर जाणार आहे. यानंतर मी कुठेही बाहेर जाणार नाही आणि प्रत्येक वेळेला दादाला सांगूनच बाहेर जाईन. आता तुझं तोंड बंद ठेव आणि मी कुठे जातोय हे मला अजिबातच विचारायचं नाही. आणि आता नागराज घरातून बाहेर निघत असतो. सुमनला मात्र आता इथे टेन्शन आलेलं आहे की हे नक्की बाहेर कुठे चाललेत, पण हे जाऊन जाऊन महिपतलाच भेटणार हे आता इथे सुमनला माहित असतं. सुमन म्हणत असते की खरंच यांना महिपत कुठे आहे हे माहित असेल का? आणि आता सुमन ठरवते की काही झालं तरी हे नक्की कुठे जातात, काय करतात हे मला पाहायलाच हवं. आणि त्यासाठी सुमन आता नागराजच्या मागे जायचं ठरवते. आणि जसं नागराज घरातून बाहेर पडते तर त्याच्या मागोमाग सुमन सुद्धा आता घरातून बाहेर पडते. नागराज इकडे आता महिपतला भेटायला आलेला असतो. आणि आता महिपतने जेव्हा नागराजला पाहिलं तेव्हा नागराज म्हणतो की काय महिपत शेठ, कंटाळा आला असेल ना तुम्हाला आता ह्या एकाच खुर्चीवर बसून बसून? तुमची मी सुटका करू का इथून? तुमचे हात सोडून देऊ? काय ना, तुम्हाला अशी एकाच ठिकाणावर जास्त वेळ बसायची सवय नाहीये ना, म्हणून मी आता विचार करत होतो की तुमची कायमची सुटका करावी. आता नागराजचे जे टोन आहे ते महिपतला अगदी व्यवस्थित कळालेले आहेत. तर इथं महिपत म्हणतो की तू माझं काहीही बिघडवू शकत नाही. हिम्मत असेल तर मला हात लावून दाखव. नाही तुझ्या चिंधड्या चिंधड्या केल्या ना तर नावाचा महिपत नाही. आता महिपत असं म्हणाल्यानंतर नागराज इथे प्रचंड चिडलेला असतो. आणि तो महिपतला म्हणत असतो की काय करणार आहेस तू माझं? तू माझं काही एक बिघडवू शकत नाहीस. या चार भिंतींच्या बाहेर काय होतंय, काय घडतंय, कोणाला काहीही माहित नाही. आणि तू इथे आहेस हे सुद्धा कोणाला माहित नाही. अख्खी पोलिसांची टीम तुला सैरावऱ्यासारखी बाहेर शोधतीये, पण कोणीही इथपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचू शकतच नाही. आणि आता इथे नागराज महिपतला म्हणत असतो
आणि महिपत शेठ, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आता जिवंत ठेवून तसंही काही उपयोग नाहीये. कारण माझं हे जे सत्य आहे ते तुमच्याशिवाय दुसरं कोणालाही माहित नाहीये. आणि जर तुम्ही काहीतून सुटलात, पोलिसांच्या हाती लागलात, तर मग तुम्ही माझं नाव घेणार. पण तुम्ही जर ह्या जगातच नसाल तर माझं नाव कोण घेईल? म्हणजे माझं हे सत्य कोणाला कळणारच नाही. आणि त्यासाठी का होईना मला तुम्हाला या जगातून ढगात पाठवावंच लागेल. महिपत शेठ, आता तुम्हाला जगण्याचा काही अधिकार नाही. आता इथे महिपत म्हणत असतो की नागराज, तू असं करू शकत नाही. मी तुला सोडणार नाहीये. मी माझा जीव धोक्यात घालून तुला प्रॉपर्टी मिळावी म्हणून मी तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट घडून आणला होता. तुमच्यासाठी मी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी विसरलात का? तर नागराज म्हणतो की हे सगळं तू मला मदत करावी म्हणून केलेलं नाहीस. एवढा तर तू उदार मनाचा नक्कीच नाहीयेस. यामध्ये तुझाही स्वार्थ होता. माझ्या भावाची 50% प्रॉपर्टी ही तुला हवी होती म्हणून तू मला मदत केलीस. विसरलास का? तर इकडे आता नागराज हा महिपतला भेटायला इकडे गोडावडमध्ये, ज्या गोडाऊनामध्ये डांबून ठेवलेला आहे तिथे आलेला आहे. आणि त्याच्या मागोमाग सुमन सुद्धा आलेली आहे. आणि आता या ठिकाणी नागराज आणि महिपत या दोघांना एकत्र पाहून सुमनला मोठा धक्का बसलाय. पण सुमनची आता इथे खात्री पडली, म्हणजे महिपत कुठे आहे हे यांना माहित होतं. पण महिपतला यांनी डांबून ठेवले आणि अशा प्रकारे, आणि आता ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. सुमनला आता ही काहीच गोष्ट कळत नसते. पण आता इथे बऱ्याच गोष्टी नागराजने स्वतःच्या तोंडून कबूल केल्यात. म्हणजेच रविराजच्या प्रॉपर्टीसाठी नागराजने महिपतला सुपारी दिली होती हे आता सत्य इथे सुमनला समजलेलं आहे. आणि सुमनला तिथे मोठा धक्का बसलाय की यांची महिपत सोबत मैत्री होती इथपर्यंत ठीक होतं, पण दादांच्या प्रॉपर्टीसाठी यांनी दादा वहिनींना मारण्याची सुपारी दिली हे सत्य आता इथे सुमनला समजलेलं आहे. सुमन आता इथे प्रचंड घाबरलेली आहे. तर इथे नागराज हा महिपतवर आता हल्ला करणार असतो आणि त्याच वेळेला सुमनचा तिथे धक्का लागतो आणि तिथे एक आवाज होतो. आता नागराज हा लगेचच मागे वळून पाहतो, तर त्याला तिथे कोणी दिसत नसतं. पण काही झालं तरी त्याला आता इथे म्हणजे नागराजला महिपतचा गेम करायचाच आहे. आता सुमन इथे एवढी घाबरलेली असते, आता नागराज आपल्या मागावर येईल की काय म्हणून ती लगेचच धावत पळत इथे बाहेर येते. आता तिला काय करावं काहीच कळत नाही. पण आता इकडे नागराज हा महिपतचा खून करतो. तर सुमन आता त्या ठिकाणावरून लगेचच पळ काढते. तिला असं वाटत असते की नागराज हा आपल्या मागावरती येणार. आणि सुमनकडे आता इथे मोबाईल सुद्धा नसतो. तिला काय करावं काहीच कळत नाही. घरामध्ये रविराज आणि प्रतिमा सुद्धा नसतात. आणि आता सुमन डिरेक्टली अर्जुन सायलीला भेटण्यासाठी अर्जुनच्या ऑफिस वरती जाते. आणि आता इकडे सुमन अर्जुनच्या ऑफिस मध्ये येते, पण इकडे नागराजने आता महिपतचा खून केलेला आहे. आणि त्यानंतर नागराज लगेचच तिथे सुमनच्या मागावरती तिच्या मागोमाग येत असतो. सुमनने आता सगळं काही पाहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे नागराज प्रचंड घाबरलेला आहे की हिने जर तोंड उघडलं, दादाला वणीला जाऊन सगळं सत्य सांगितलं तर मग आपलं काही खरं नाही. सुमन आता इथे धावत पळतच अर्जुन आणि सायलीला भेटायला ऑफिसमध्ये आलेली असते. आणि त्याच वेळेला सुमन प्रचंड घाबरलेली असते. तिला काय काय सांगावं, काही बोलावं काहीच कळत नसतं. सुमन प्रचंड थरथर कापत असते. आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात की सुमन काकू काय झालं, तू एवढी का घाबरलेली आहेस? सुमनचे ते हात सुद्धा थरथर कापत असतात. सायली तिथे असलेलं पाणी सुमनला प्यायला देते. पण सुमन म्हणते की नाही, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे. मला तुम्हाला यांच्याबद्दल सांगायचं आहे. तर सायली म्हणते की सुमन काकू, तुम्ही आधी जरा शांत व्हा आणि शांत होऊन सांगा की नक्की काय झालेलं आहे. आणि आता सुमन अर्जुन आणि सायलीला नागराजचं सगळं सत्य सांगून टाकते. इथे सुमन सांगत असते की 22 वर्षांपूर्वी दादा वहिनींचा जो अपघात झाला तो महिपतने केला. पण त्याला सुपारी देणारा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून माझा नवरा आहे नागराज. यांनी हे सगळं केलं आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सुमन सुमन काकू काय म्हणतेस तू? नागराज काका असं काही करू शकत नाही. तू काय म्हणतेस, तुला कळतंय का? सुमन म्हणते की मी जे सांगते तेच तेच खरं आहे. आणि तुम्ही इतके दिवस झाले महिपतला शोधत आहात. तो महिपत कुठे आहे हे सुद्धा मला माहित आहे. आणि आता सुमन झालेला सगळा प्रकार आधीपासून सगळं काही अर्जुनला सांगते की गेले बरेच दिवसांपासून मी यांच्यावरती लक्ष ठेवून होते. आणि त्याच्यातून मला ही गोष्ट कळली होती की महिपत सोबत यांची मैत्री आहे. हे बऱ्याच वेळेला महिपतला भेटायला जायचे आणि एक दिवस मी त्यांच्या मागावरती गेले, तेव्हाही महिपतला भेटायला त्याच्या घरी गेले होते. आणि त्यानंतर माझी पूर्ण खात्री होती की यांच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. पण यांनी मला धमकावलं होतं की दादा आणि वहिनीला याच्यामधलं काही एक सांगायचं नाही. आणि आताही गेले कित्येक दिवस झाले हे घरी येत नव्हते. रात्र रात्र घराबाहेर राहत होते. मला कुठेतरी संशय होता की महिपतला यानेच कुठेतरी लपून ठेवलेला आहे. आणि आज दादा आणि वहिनीने ह्यांना घरातून बाहेर जाण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये. त्यांना जर कुठे बाहेर जायचं असेल तर दादांना सांगूनच जायचं.
पण हे आज पुन्हा घरातून बाहेर निघाले होते आणि मला वाटलं होतं की हे जाऊन महिपतलाच भेटणार आणि मी त्यासाठीच यांच्या मागावरती गेले. तर हे यांनी महिपतला गोडाऊनामध्ये डांबून ठेवलं होतं. एका खुर्चीमध्ये त्याचे हात-पाय सगळं बांधून ठेवलं होतं. मला असं वाटलं की महिपत यांचा मित्र आहे, पण यांनी तर महिपतला सरळ-सरळ डांबून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मी यांचं सगळं बोलणं ऐकलं. त्याच्यात ते हे म्हणत होते की 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला, त्याची सुपारी दादांना दुसरं-तिसरं कोणी नाही तर यांनीच दिली होती आणि ते पण फक्त दादांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. आणि महिपत आणि यांच्यामध्ये तसं डील सुद्धा झालं होतं की दादांना आणि दादांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केल्यानंतर दादांची जी प्रॉपर्टी आहे ते हे आणि महिपत दोघं सुद्धा 50-50% वाटून घेणार होते. आता अर्जुन म्हणतो की सुमन काकू तू हे काय सांगते? तर सुमन म्हणते की अर्जुन मी हे माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे. हे आता त्या महिपतला भेटायला गेले होते आणि महिपत पोलिसांच्या हाती सापडू नये. जर महिपत पोलिसांच्या हाती सापडला आणि ते यांचं सुद्धा नाव घेतील आणि त्यासाठीच आता त्यांनी महिपतला मारण्याचा सुद्धा कट केलेला आहे आणि ते आता तिथेच गेले होते. कदाचित त्यांनी महिपतला मारलं सुद्धा असेल. आता हे म्हटल्यानंतर इथे अर्जुन मात्र प्रचंड घाबरलाय आणि त्याचबरोबर आता ज्या ज्या रूम मध्ये म्हणजे ज्या ऑफिसमध्ये अर्जुनच्या हे तिघं सुद्धा थांबलेले आहेत त्या ऑफिसचा दरवाजा आता जोरातच वाजवला जातो. आता सुमनला पूर्ण खात्री आहे की महिपत तिच्या नागराज हा तिच्या मागावरती तिला मारण्यासाठी आलेला आहे. इथे आता अर्जुन, सायली आणि सुमन तिघं सुद्धा घाबरली आहेत आणि महिपत नागराज ज्या वेळेला दरवाजा ठोठावतो आणि त्यावेळेला त्याला लक्षात येतं की हे तर अर्जुनचं ऑफिस आहे. आता सुमनच्या मागावर नागराज हा तिच्या मागोमाग तर आलेला आहे, पण आपण कुठे आलोय या गोष्टीचं सुरुवातीला नागराजला जरा सुद्धा भान नसतं. आणि त्याला जेव्हा कळतं की या ठिकाणी हे ऑफिस तर अर्जुनचं आहे म्हणजे सुमन इथे अर्जुनला भेटायला आलेली आहे. आता सुमन अर्जुनला नक्की काय सांगते हे ऐकण्यासाठी नागराज कान लावून ऐकत असतो, पण त्याला काहीही ऐकायला येत नाही. आणि तेवढ्यातच आता अर्जुन हा दरवाजा येऊन उघडणार असतो आणि नागराजला आता कळतं की अर्जुन येणार आणि आणि सुमनने जर खरंच ह्या अर्जुनला सगळं सांगितलं असेल तर आपलं काही खरं नाहीये. आणि त्याबरोबर आता इथे नागराज स्वतः तिथून पळ काढतो. अर्जुन बाहेर येऊन पाहतो तर तिथे कोणीही नसतं. पण सुमन प्रचंड घाबरली आणि ती म्हणते की मला माहितीये या ठिकाणी हेच आले होते माझ्या मागावरती. त्यांनी मला तिथे पाहिलंय की मी त्या गोडाऊनामध्ये त्यांच्या मागोमाग गेले होते आणि त्यांचा माझ्यावरती संशय आहे. आता सुमनने दिलेल्या माहितीनुसार अर्जुन म्हणत असतो की ज्या ठिकाणी महिपतला डांबून ठेवलेला आहे तिथे आपल्याला आत्ताच्या आता जायला हवं. इथे अर्जुन लगेचच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि सुमनने दिलेल्या माहितीनुसार ज्या ऍड्रेसवरती महिपतला नागराजने डांबून ठेवलेला आहे त्या ठिकाणी आता हे सगळे जण चाललेले आहेत. आता अर्जुन, सायली हे तिथे पोहोचतात त्यावेळेला नागराजने ऑलरेडी महिपतचा गेम केलेला आहे. आता महिपत इथे जिवंत असतो बरं का. ज्या वेळेला अर्जुन, सायली तिथे पोहोचतात तेव्हा महिपत जिवंत असतो. अर्जुन आणि सायली महिपत जवळ गेल्यानंतर महिपत मागचा जो सगळा भूतकाळ आहे म्हणजे नागराजने आतापर्यंत कशा प्रकारे प्लॅनिंग करून रविराज, प्रतिमा आणि तन्वी यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला सुपारी देणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर नागराजच आहे हे सत्य सुद्धा आता इथे महिपतने स्वतः अर्जुनला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचा उलगडा इथे महिपतने केला आहे तो म्हणजे महिपत आता इथे अर्जुनला सांगत असतो की तुमच्या घरात जी तन्वी आहे ती ती खरी तन्वी नाहीये. ती सुद्धा या नागराजनेच एक बनावट मुलगी तन्वी म्हणून तुमच्या घरामध्ये नेलेली आहे. खरी तन्वी तर दुसरीच कोणीतरी आहे. आता असं म्हणाल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की मग कोण आहे दुसरी तन्वी, खरी तन्वी कोण आहे? तर आता इथे सायली सुद्धा आलेली असते आणि महिपत हा सायलीकडे बोट दाखवून सांगणार असतो आणि त्याच वेळेला इथे महिपतने स्वतःचा प्राण सोडलेला आहे. आता इथे अर्जुन म्हणत असतो की याला नक्की कोणाला सांगायचं होतं की खरी तन्वी कोण आहे, म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे महिपतला आणि नागराजला सुद्धा माहित आहे. पण आता अर्जुनला हे कळलं नाहीये की महिपत हा सायलीकडे बोट दाखवत होता आणि सायलीला सुद्धा कळत नाहीये की तो आपल्याकडेच बोट दाखवतोय म्हणून. त्यामुळे प्रिया ही खोटी तन्वी बनून आलेली आहे हे सत्य अर्जुन सायलीच्या समोर तर आलं आहे. पण खरी तन्वी कोण आहे म्हणजे सायलीच ही खरी तन्वी आहे हे मात्र अजून हा सस्पेन्सच राहिलेला आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे महिपतचा आणि नागराजचा खरा चेहरा तर समोर आलेला आहे. प्रिया ही खोटी तन्वी ही आहे हे सुद्धा सत्य समोर आलेलं आहे. पण सायलीच ही खरी तन्वी आहे हे सत्य मात्र अजून उलगडलेलं नाहीये. हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच येणारे नवीन भाग, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.